नमस्कार मित्रांनो, आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपल्या महाराष्ट्राचं किती दुर्दैवी आहे। 6 महिन्यापूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज कोसळल्याची दुःखद घटना, दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे। आणि या घटनेमुळे पूर्ण राज्यातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे। भाजप सरकारचा विरोध देखील केला जात आहे आणि या सरकारचा निषेध देखील केला जात आहे। मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे मोठा गाजावाजा करत 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। काम सुरू असताना स्थानिक लोकांनी या पुतळ्याच्या कामासंदर्भात केलेली तक्रारीची दखल का घेतली गेली नाही। हा शिवकालीन किल्ला आजही मजबूत आहे, मग 8 महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळला, याचा अर्थ काय? छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्या महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही। शिवप्रेमी म्हणून या घटनेचा तीव्र शब्दात नागरिकांमधून निषेध व्यक्त केला जात आहे आणि दोषीवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्रातील शिवप्रेमीमधून केली जात आहे। या दुर्दैवी घटनेबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे समुद्र किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण केले होते। त्यानंतर अवघ्या 8 महिन्यातच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी एका दिमागदार कार्यक्रमात या पुतळ्याचे अनावरण केले होते। हा पुतळा एकूण 43 फूट उंच होता। त्यात जमिनीपासून बांधकाम 15 फूट, चबुतरा तर त्यावर 28 फूट उंचीचा पुतळा उभा होता। हा भव्य पुतळा सोमवारी दुपारी अचानक कोसळला। हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट झाले नाही, पण यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे। विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते। त्यांच्या सन्मानार्थ भारतीय नौदलानेही आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भव्य समारंभात छत्रपतींच्या पुतळ्याचे उद्घाटन केले होते। राजकोट येथील शिवपुतळा संकुलाचे सुशोभीकरण व इतर व्यवस्थापनासाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्या कार्यालयाने तब्बल 5 कोटी रुपयांची तरतूद केली होती। त्यानंतर राज्य सरकार व नौदल विभागाच्या परवानगीनंतर या पुतळ्याचे बांधकाम सुरू झाले होते, पण आता हा पुतळा पडल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप आता विरोधकांमधून केला जात आहे। भाजपवर टीकेची झोड करत असताना अनेक नेत्यांनी आणि विरोधकांनी भाजपच्या नेत्यांवरती टीका केलेली आहे। भाजपच्या नेत्यांनी राजकारणासाठी सातत्यानं शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून मते घेतली, पण त्यांनी नेहमीच महाराजांचा व महाराष्ट्राचा अवमान केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी मालवण येथे राजकोट येथे मोठा गाजावाजा करत उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा आज दुपारी कोसळला। हा पुतळा निकृष्ट दर्जाचा बांधल्यामुळे कोसळला आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्या या लोकांना महाराष्ट्रातून जनता कधीच माफ करणार नाही, असं देखील आता आरोप विरोधकांमधून केला जात आहे। 350 ते 400 वर्षापूर्वीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आजही डौलात उभा आहेत, तटस्थ उभा आहेत। मात्र 5 कोटी रुपये खर्चून देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो कसा, असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। त्यामुळे या विरोधकांना ही जनता आणि शिवप्रेमी कधीच माफ करणार नाहीत, अशा प्रतिक्रिया जनतेमधून उमटायला लागलेल्या आहेत। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवण्यासाठी शौर्य आणि लढा उभारला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आज आपण गुण्यागोविंदाने नांदू शकतो आणि त्यांच्या लढ्यामुळेच आपल्याला हे स्वराज्य आणि स्वातंत्र्य मिळालेलं आहे। अशा या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जर पुतळा व्यवस्थित बांधला जात नसेल तर या राजकीय लोकांकडून सर्वसामान्य जनता काय अपेक्षा ठेवणार, आणि त्यामुळे या संतापजनक घटनेचा तुम्ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तीव्र शब्दामध्ये निषेध करू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये देखील निषेध व्यक्त करू शकता। या सरकारचा निषेध व्यक्त केलाच पाहिजे। धन्यवाद।